साधारण 9 वर्षांपूर्वीची ही घटना। नवी मुंबईतील रोडपाली कळंबोली येथील एक शांत वस्ती। इथे राहायच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रेगोरे। 11 एप्रिल 2016 ची ती रात्र, ज्या दिवशी त्या अचानक गायब झाल्या। त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांची कोणतीच खबर मिळत नव्हती। त्यांचा फोन देखील बंद होता। काही दिवसांनी अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे याला एक मेसेज मिळाला की त्या उत्तर प्रदेशला कामानिमित्त गेल्यात। त्यानंतर 3 महिने उलटले तरी कोणालाच अश्विनी बिद्रे यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती। त्यांच्यासोबत काय घडलंय हे कोणालाच माहित नव्हतं। एक सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी अशी अचानक गायब कशी होऊ शकते? जेव्हा पोलिसांनी याचा तपास सुरू केला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली। ती म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती। त्यांची हत्या केली होती एका पोलिसानंच। या घटनेला जवळपास 9 वर्ष उलटून गेली तरी अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह काही सापडला नाही आणि त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा मिळायला सुद्धा तेवढीच वर्ष लागली। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। अश्विनी जयकुमार बिद्रे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या रहिवासी। 2005 साली त्यांचं लग्न हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झालं। लग्नाआधीपासूनच म्हणजेच 2000 सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या। लग्न झाल्यानंतर एका वर्षातच अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या। त्यांना एक मुलगी सुद्धा झाली होती। तेव्हाच त्या सब इन्स्पेक्टर बनल्या आणि त्यांना पुण्यात पहिली पोस्टिंग मिळाली आणि त्यानंतर त्यांची पोस्टिंग सांगली इथे झाली। सांगली येथील पोस्टिंग दरम्यान अश्विनी यांची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी झाली। या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात बदलले। दोघांचंही लग्न झालं होतं, पण तरीही हे अफेअर सुरूच होतं। त्यानंतर 2013 साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्यानं त्या रत्नागिरीला आल्या। अभय कुरुंदकर तिथंही अश्विनी यांना भेटण्यासाठी वारंवार जायचे। हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे मिस्टर आणि त्यांचे वडील यांना समजलं होतं। अभयनं पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनी यांना लग्न करण्याचं वचन दिलं होतं। यामुळे अश्विनी यांनी 2014 मध्ये पती राजू गोरे यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांची पोस्टिंग नवी मुंबई इथे झाली। त्या अभय सोबत नवी मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागल्या। अश्विनी या नेहमी अभयकडे लग्न करण्याची मागणी करायच्या, पण अभय यासाठी काही तयार नव्हता। तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छितच नव्हता। त्यामुळे या दोघांमध्ये सतत भांडणंही होऊ लागली आणि अशातच 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे ह्या गायब झाल्या। 15 एप्रिल 2016 रोजी अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे यांना एक मेसेज मिळाला की त्या उत्तर प्रदेशला कामानिमित्त गेल्यात आणि त्यानंतर जून 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस मुख्यालयातून त्यांच्या वडिलांना कळलं की अश्विनी या 2 महिन्यांपासून कामावर गैरहजर आहेत। कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली आणि जुलै 2016 मध्ये आनंद यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली। पोलिसांनी प्रथम राजू गोरे यांची चौकशी केली, ज्यामुळे अश्विनी आणि अभय यांच्या प्रेम संबंधांची माहिती ही समोर आली। अभयची चौकशी केली गेली, मात्र त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि नंतर फेब्रुवारी 2017 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत अभय हा गायब झाला। यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं। इतकंच नाही तर अश्विनी यांच्या कुटुंबानं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन या प्रकरणी दादही मागितली होती। त्यामुळे उच्च न्यायालयानं अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। याच दरम्यान पोलिसांना अश्विनी यांच्या लॅपटॉपमधून एक व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये अभय तिच्यावर हल्ला करताना हा दिसत होता। सायबर एक्सपर्टनं मोबाईल आणि सोशल मीडिया डेटा तपासला, ज्यामुळे अभयवर संशय बळावला। 7 डिसेंबर 2016 रोजी अभयला अटक झाली। 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी अश्विनी आणि अभय यांचं लग्नावरून पोलीस ठाण्यात भांडण झालं। अभयनं आपला मित्र महेश फळणीकर याच्या मदतीनं अश्विनी यांना भाईंदरच्या दिशेनं नेलं। रात्री 6 ते 11 च्या दरम्यान अभयनं कारमध्येच अश्विनी यांचा गळा दाबून खून केला। त्याने लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले। त्यांच्या मृतदेहाचे ते तुकडे त्याने फ्रीजमध्ये ठेवले होते। मग नंतर हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून दिले। अनेक वेळा शोध घेतल्यानंतर सुद्धा पोलिसांना अश्विनी यांचा मृतदेह काही सापडला नाही। अश्विनी बिद्रे हत्याकांडानं महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले।
या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानंही नाराजी नोंदवली होती। अभय कुरुंदकरनं पदाचा गैरवापर करून गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला। अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा तपास सुरू झाला। अश्विनी यांच्या हत्येनंतर साधारण वर्षभरानं आरोपीला अटक झाली। तब्बल 9 वर्षांनंतर अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयानं निकाल दिलाय। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। विचित्र गोष्ट म्हणजे अभय कुरुंदकर याच्या विरुद्ध इतका गंभीर खटला सुरू असतानाच 2017 मध्ये त्याला शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। न्यायालयानं कुरुंदकर यांच्यावर इतके गंभीर आरोप केले असूनही ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केले त्यांची ही चौकशी झाली पाहिजे असं म्हटलंय। तर या प्रकरणातील इतर 2 आरोपी म्हणजेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या 2 आरोपींना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अखेर 9 वर्षांनंतर अश्विनी बिद्रे गोरे यांना न्याय मिळालाय। अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।